निवडणूक बदलताच नेत्यांच्या भाषा कशा बदलतात याचं उत्तम उदाहरण पुण्याच्या भोरमध्ये चंद्रकांत पाटलांमुळे समोर आलंय। विधानसभा आणि लोकसभेला एकजुटीने विकासाचे दावे करणारे नेते आता स्वबळाचं विकासाचा दावा करतायत। पाहूया। अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। निवडणूक काळात जनतेला वेड्यात काढून कशी आश्वासनं दिली जातात त्याचं उदाहरण सध्या भोर पालिकेत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून समोर आलंय। सत्तेत दादा गट आणि भाजप एक असलं तरी पुण्याच्या भोर पालिकेत दोघांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत। अजित पवारांचा गट लोकांच्या विकासाचं कारण देत भाजप सोबत सत्तेत गेलाय आणि सत्तेत गेल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवता येतात असाही त्यांनी दावा केलाय। भोर पालिकेत सत्ता आली तर दादा गटानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा वायदा केलाय। त्यावर भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचं सरकार असलं पाहिजे असा सवाल केला। अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री हे फडणवीस असल्याचं पाटील म्हणाले। थोडक्यात भाजपची सत्ता आली तर आम्हीच पाणी देणार असं पाटलांचं म्हणणं आहे। त्यामुळे भोरच्या लोकांनी अजित पवारांऐवजी फडणवीसांना मतदान करावं असं आवाहन भाजपनं केलंय। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। त्यामुळे अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजित दादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं। म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप दोघंही सत्तेत एकत्र आहेत। विधानसभेत भोरकरांनी महायुती विकास करेल या वायद्यावर दोघांनाही मतं दिली आणि आता पाणी हवं असेल तर आम्हालाच मतदान करा असं दोघं दोन वेगवेगळ्या मंचांवरून म्हणतात। थोडक्यात दादांचा गट लोकांसाठी भाजपसोबत गेल्याचा दावा करत असताना भाजपही विकासासाठी दादांना सोबत घेतल्याचं म्हणत असताना दोघंही सत्तेत असताना लोकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा अटी शर्थी टाकणं सुरू आहे। विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। तर भाजपनं काशीनाथ चौधरींना प्रवेश देऊन त्यांचं हिंदुत्व पोकळ असल्याचं दाखवलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। भाजपच्या हिंदुत्वाचा फुगा फुटलेला आहे अशी टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे। भाजप आता मराठी अमराठी वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात, पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहतात। आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये काशीनाथ चौधरी यांना घेऊन, जे पालघर साधू हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी आहेत, त्यांना घेऊन भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे। चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील हे त्यांनी दाखवलं आणि नंतर स्थगिती का दिली? म्हणजे एकतर त्याच्यात ते होते की नव्हते ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। जर नव्हते तर स्थगिती का दिली, आणि होते मग घेतला कशाला? आणि म्हणून त्यांचं हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न भाजप घाणेरडा करत आहे। पण भाजपला मुंबई उत्तर देईल। मुंबईमध्ये असे त्यांचे खेळ घाणेरडे चालत नाही। तर मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदारांची नोंद झाली आहे असा आरोप ज्योती गायकवाड यांनी केलाय। 11 लाख मतदार दुबार मतदार कुणासाठी असं ज्योती गायकवाडांनी म्हटलंय। काही ठिकाणी 2 पेक्षा जास्त वेळा मतदारांची नावं असल्याचं देखील ज्योती गायकवाडांनी म्हटलंय। आणि जर ह्या यादीचं आपण जर पाहणी केली त्याच्यामध्ये 11 लाखाहून जास्त मतदार हे आपल्याला दुबार दिसतात। काही काही ठिकाणी 3 वेळा किंवा 4 वेळा सुद्धा नावं आलेली दिसतात। आणि ह्यांची जर संख्या जर बघितली तर पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर याच्यामध्ये सुद्धा यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे। आणि ह्याची जर संख्या जर सांगते मी तुम्हाला, पश्चिम उपनगरामध्ये याची संख्या 4,98,597 इतकी आहे। पूर्व उपनगरामध्ये 3,29,216 इतकी आहे आणि शहरामध्ये 2,73,692 इतकी आहे। ही जी संख्या जर बघितली तर आपल्याला नक्कीच या निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तर भाजपा विखेंना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवतंय। सुषमा अंधारेंचा भाजपसह विखेंवर हा निशाणा जो आहे तो पाहायला राधाकृष्ण विखे पाटीलला त्यांना एक गाजर दाखवलं जातं, कोपराला गुळ लावतात भाजपवाले की चला तुम्हालाही मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट करू। पण मग नगर कुणाला द्यायचं तर इतर कुणावरच विश्वास नाही, मग ते आपल्या पत्नीला पुढे आणतात। मजा बघा बरं का या सगळ्या लोकांची। अशा लोकांकडनं खरंच निर्णय घेणं अपेक्षित असेल का? त्या निर्णय घेऊ शकतील का बायका?
तर राम शिंदे पिस्तूलचा परवाना देण्यात कर्तबगार असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय. राम शिंदेंचं नाव आल्यावरती चौकशीच बंद झाली असं अंधारे यांनी म्हटलंय. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून अंधारे यांनी हा निशाणा साधलेला. जर तुम्हाला तुमची पोरं बाळं शिकवायची असतील, क्वालिफाईड करायची असतील, सभ्य आणि सुसंस्कृत करायची असतील, तर तुम्ही इकडचा उमेदवार निवडाल. आणि जर तुम्हाला तुमच्या लेकरांना पिस्टलचं लायसन बिसन द्यायचं असेल तर काय हरकत नाही, हे की नाही. राम शिंदे आपला भाऊच आहे, काय विषय नाही, आपला भाऊच आहे ते. पण आपला भाऊ कशात कर्तबगार आहे, ते पिस्टलचं लायसन बिसन त्यांना जमतंय म्हणा. आपल्याला काही एवढं माहित नाही, पण त्यांना जमतंय म्हण त्याच्यातलं काय 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 काय. पण झालं काय माहितीये का, जसं पण त्यांच्याकडे रॉकेटची दिशा वळली, साला चर्चाच आणि चौकशीच बंद.